तर नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही जर हा व्हिडिओ क्लिक केला असेल आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल बिझनेसमध्ये क्वालिटी इम्पॉर्टंट असते का क्वांटिटी इम्पॉर्टंट असते, तर तुम्हाला सगळं सांगणार आहे. फक्त शेवटपर्यंत बघा आपला व्हिडिओ. तर आपलं बिझनेस विषयी खूप काही लोकांना पहिल्यापासूनच ओढ असते की बिझनेस करायचा. पण त्याच्यामध्ये समजत नाही की काय करावं आणि काय नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी पण द्यायची असते आणि क्वांटिटी पण जास्त द्यायची असते. तर याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की बिझनेस करायचा आहे तर त्याच्यामध्ये क्वांटिटी किंवा क्वालिटी त्याच्यामध्ये डिफरंट नाही करत, की आपल्या स्वभावावर करते. आपण स्वभाव कसा वागतो आणि कस्टमर सोबत कसा वागतो त्याचा खूप इफेक्ट पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामध्ये नाही का, क्वालिटीवर खूप जास्त फोकस पाहिजे माणसाचा. आणि क्वालिटी म्हटल्यावर आणि क्वालिटी पण एवढी जास्त नाही की आपल्या गरीब लोकांना घेता पण नाही आले पाहिजे. क्वालिटी आणि क्वांटिटी याच्यामध्ये क्वालिटी पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि क्वांटिटी पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि समजा एक्झाम्पल घेतो मी, जर कपड्याचं दुकान असलं त्याच्यामध्ये क्वालिटी तर खूपच इम्पॉर्टंट असते. आणि क्वांटिटीमध्ये म्हटलं तर क्वांटिटीमध्ये पण लागतं यांना सगळ्यांना. पण त्याच्यामध्ये क्वालिटी जर बेटर असेल तर कस्टमर परत येऊ शकतो. तुम्ही सांगा, एक्झाम्पल देतो, जर त्याने एक महिन्याच्या पहिलं कपडे नेले होते तुमच्याकडून आणि ते नाही का एक एक महिन्यानंतर नेले आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर पण ते नववेच आहेत, एकदम नवीन आहेत. आणि तुमच्याकडे आला तो दुसऱ्या महिन्यात पण तो बोलून, यार पहिलेच कपडे माझे अजून एकदम क्वालिटी एवढी भारी दिलेली आहे की आतापर्यंत कपडे नाही फाटले माझे. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतं ते क्वालिटी पण इम्पॉर्टंट असते. आणि दुसरी गोष्ट की क्वांटिटीचा विषय असा असतो की क्वांटिटी आपण देऊ शकतो पण काही तुरळक बिझनेसमध्ये देऊ शकतो. एक्झाम्पल, आपण दुसरं काही पण असो, किराणा दुकान असो, दुसरं त्याच्यामध्ये थोडीफार क्वांटिटी पण आपण इकडे तिकडे करू शकतो. पण असे कपडे असेल किंवा असे भरपूर बिझनेस आहे त्याच्यामध्ये आपण क्वालिटीशिवाय कपडे विकू शकत नाही. की माझं एकच म्हणणं आहे की वेगवेगळे बिझनेस असतील त्याच्यामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटीवर दोन्ही पण लक्ष द्यावं लागतं. तर म्हणणं माझं असंच आहे की बिझनेसमध्ये नाही का फक्त एकच बिझनेस, जसं जसं बिझनेस असेल त्याची क्वालिटी पण ठेवावं लागते आणि क्वांटिटी दुसऱ्या बिझनेसला. तर एकच बिझनेस म्हणलं तर, किंवा कपड्याच्या दुकानात समजा एक्झाम्पल धरू आपण, कपड्याचं दुकान त्याच्यामध्ये नाही का क्वालिटीच करावं लागते, क्वालिटीच मेंटेन करावं लागते. क्वांटिटीमध्ये नाही जमत आपल्याला, फक्त क्वालिटी इम्पॉर्टंट असते कपड्याचं दुकान असलं तर. आणि बाकीचे मग वेगवेगळे दुकान आहेत तर वेगवेगळे क्वालिटीमध्ये असे वेगवेगळे असतात. तर आपण असं फिक्स करू शकत नाही की क्वालिटीच द्यावा आणि क्वांटिटीच द्यावा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू.